नमस्कार. आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे की माझी लाडकी बहीण जी योजना निघालेली आहे, आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढलेली आहे, तर त्या योजनेचा लाभ सर्वच महिलांना मिळणार आहे. पण तुम्ही कसं करता, घाई करता. मी कालच बाहेर गेले होते, तर मी पाहते तर प्रत्येक महिलांच्या हातामध्ये कॅरी बॅग, कागदपत्राची कॅरी बॅग आणि आपली मोलमजुरी बुडून महिला गर्दी करत आहेत. तर गर्दी करू नका. गर्दी केल्याने काम होणार नाही. तर वेळेचं नियोजन करून आणि कागदपत्र समजून घ्या की काय काय लागणार आहेत. कागदपत्र उगच कागदपत्राचा भारा तुम्ही विनाकारण जे कागदपत्र लागत नाहीत असे जर कागदपत्र तुम्ही काढत असाल तर तुमची विनाकारण बेजारी होणार आहे. आणि कामाला जाणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या महिला मंजुरी म्हणजे कामाला जायचं बंद ठेवून या कागदपत्रासाठी फिरत आहेत. तर वेळेचं नियोजन करून थोड्या वेळामध्ये सगळं सोपं सोपं केलेलं आहे. तर थोड्या वेळामध्ये आपलं राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, TC आणि रहिवासी प्रमाणपत्र किंवा 15 वर्षाच्या आधीचं राशन कार्ड असलं तरी चालते. केशरी आणि पिवळं हे राशन कार्ड चालणार आहे. तो आपला पुरावा आहे. तर जास्तीचे उगीच म्हणजे उत्पन्नाचं जे होतं ते उत्पन्नाचं कमी केलेलं आहे. उत्पन्नाचं लागणार नाही. तर आपण बेजार होऊ नका. बघा बरं, बसचा फायदा सगळ्याच महिलांना भेटत आहे ना. हा पण फायदा सगळ्यांनाच महिलांना भेटणार आहे. आपलीच योजना आहे, आपल्यासाठीच काढलेली आहे. आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी काढलेली आहे ही योजना. आणि ही लाडकी बहीण ह्या सगळ्या बहिणीला लाभ मिळणार आहे. मग तुम्हीच उगाच बेजार होऊन नको ते कागदपत्र काढून, नको ते खर्च करून, नको ते वेळ वाया घालू नका. तर योग्य कागद काढा. योग्य म्हणजे गर्दी करू नका कुठंही. गर्दी न करता थोड्या वेळामध्येच तुम्ही तुमचं म्हणजे 5-5 मिनटंच लागतील सगळं करायला. तर ते व्यवस्थित गर्दी न करता आपल्या सगळ्याच महिलांना लाभ मिळणार आहे. सगळ्याच महिलांनी लाभ घ्यायचा आहे याचा. आणि सगळ्याच महिला आता बघा बरं, महामंडळांना 50% तिकीट असल्यामुळं माझ्या सगळ्या महिला भगिनी खूप टूरला जातात, देवाला जातात, इकडं जातात, पाहुण्या-रावण्याच्या इथं जातात. म्हणजे 50% तिकिटाचा पण तुम्ही फायदा घेत आहात ना. हा पण फायदा तुम्हाला मिळणार आहे. घाई गडबड करू नका. वेळ आहे, खूप वेळ आहे. तर व्यवस्थित दमानं करा. कागदपत्र व्यवस्थित जोडा. सगळ्या अटी शर्ती जेवढे आहेत आणि योजना समजून घ्या. महत्त्वाचं म्हटलं तर की त्याला काय करावं लागणार आहे, ती योजना कशी आहे आणि काय काय कागदपत्र लागणार आहेत. ते व्यवस्थित कागदपत्र जोडा. तुरटीत नाही आलं पाहिजे. आणि तुरटीत न येण्यासाठी आपण शांतचित्ताने सगळे कागदपत्र जोडा. आणि ह्या योजनेचा सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणीला 100% लाभ मिळणार आहे. 100%. पण तुम्ही घाई गडबड करू नका. आपली घाई म्हणजे आपल्याच सगळ्या आपणच आपल्या सगळ्या बहिणींना मदत करायची आहे. आपण आपलं काम झालं की आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना सांगायचं आहे. आणि सगळ्यांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. लाभ न घेता कोणीच राहायचं नाही आहे. कागदपत्र व्यवस्थित करा, व्यवस्थित जोडा. आणि हा फायदा तुम्ही सगळ्या महिला लाडक्या बहिणींनी घ्यायचा आहे. नमस्कार.